टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्या गौरवार्थ आज विधान परिषदेमध्ये मी विचार मांडले आणि त्यामध्ये जवळजवळ राज्यघटना प्रत्यक्षात येण्याच्या आधी 60 ते 70 वर्ष लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अस्तित्वात आली आणि त्याच्यानंतर एक एक टप्प्यांनी राज्यघटनेच्या बद्दलचा अंतिम निर्णय झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला म्हणाले होते पहिल्या भाषणामध्ये की सगळा सामान्य लोक एकत्र आले तर देश एक व्हायला वेळ लागणार नाही। त्या वचनाने माझ्या भाषणाची मी सुरुवात केली। राज्यघटनेमधून जे महिलांना अधिकार मिळाले, मतदानाचा अधिकार, हिंदू कोड बिलानुसार हिंदू सक्सेशन ऍक्ट आणि अनेक कायद्यांमध्ये झालेले बदल, त्याचबरोबर बहुपत्नीकत्वाचा निर्बंध आणणारा कायदा, याबद्दल मी स्वागत केलं। आणि पुढच्या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न, महिलांचे मानवी अधिकार, याचबरोबर स्त्री शक्ती वंदन विधेयक जे आलेलं आहे त्याला विरोध होऊ नये आणि पुनर्रचना मतदारसंघांची होऊन संख्या आमदारांची आणि खासदारांची वाढणार आहे। त्यामुळे महिलांची संख्या वाढेल तेवढंच पुरुष वर्गाचं सुद्धा प्रतिनिधित्व वाढणारच आहे, म्हणून त्यांनी या कामासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलं। त्याचबरोबर IT ऍक्ट आहे, OTT प्लॅटफॉर्म्स आणि स्टँडअप कॉमेडी सारखे प्रकार, यामध्ये केंद्र सरकारची जरी ॲडव्हायझरी असली म्हणजे सल्ला देणारी नियमावली असली तरी त्याच्यासाठी कुठलाही कायदा नाहीये, तर सरकारने याबद्दल धोरणात्मक निर्णय घ्यावा। त्याचबरोबर IT ऍक्टचा दुरुपयोग करून बरेच लोक महिलांना ट्रोल करतात, अश्लील मेसेजेस पाठवतात, त्यानुसार IT कायद्याच्या मध्ये सुद्धा काही फरक केला जावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सर्व जाती धर्माच्या महिलांना घटस्फोट, मुलांचा मालकी हक्क, त्याचबरोबर संपत्तीमध्ये वाटा, वारसा कायदा, याच्यामध्ये समान अधिकार मिळण्यासाठी समान नागरी कायदा या दृष्टिकोनातून लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जे माननीय मोदी साहेबांनी आणि अमितजी शहांनी आश्वासन दिलं होतं त्यानुसार पावलं टाकून कुठल्याही समाजाच्या घटकाला केवळ अमुक एका धर्माची म्हणून त्यानं वंचित राहू नये किंवा कुठला धर्म लादण्यासाठी पण समान नागरी कायदा आणू नये, तर जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानतेच्या भूमिकेतून समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचं सुद्धा आवाहन मी सरकारला केलेलं आहे। आणि त्याचबरोबर महिलांची सुरक्षा, गोरगरीब, त्याचबरोबर अमुक एका जातीचे लोक म्हणून होणारं ऑनर किलिंग, या सगळ्या प्रश्नांवरती आपल्या कुटुंबांपर्यंत लोकशाही पोहोचली पाहिजे असं सुद्धा आवाहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आणि घटनाकारांच्या वती संपूर्णपणे कृतज्ञता आणि अभिवादन केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।